10 सप्टेंबर 2008 रोजी बुधवार होता, तर 1 जानेवारी 2008 रोजीचा वार कोणता? या दिलेल्या गणितामध्ये आपल्याला दिलेली तारीख आणि विचारलेली तारीख यामध्ये फरक आहे. दिलेली तारीख ही पुढची आहे आणि विचारलेली तारीख ही आपल्याला मागचा वार आहे किंवा मागचा महिना आहे. परंतु आपल्याला गणित सोडवताना जसा महिन्याचा क्रम आहे त्या पद्धतीने मांडणी करायची. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. तर जानेवारीचा उरलेले दिवस आणि सप्टेंबरचे दिलेली तारीख किंवा दिलेल्या वार किंवा दिलेली तारीख या पद्धतीने काढायची. आता जानेवारीचे जर 1 जानेवारीचा आपल्याला तारीख दिलेली आहे किंवा 1 जानेवारीचे विचारले तर उरलेले दिवस हे जानेवारीचे 30 असणार आहे, कारण जानेवारी 31 दिवसाचा असतो. जर 1 तारीख आपल्याला दिलेली इथं तर 1 तारखेचा वार न घेता उरलेले दिवस म्हणून 30 भागिले 7 केलं तर बाकी राहणार आहे 2, म्हणून जानेवारीचे 2. फेब्रुवारीचे एकूण दिवस असतात 29 भागिले 7 केलं तरी 1. त्याच पद्धतीने प्रत्येक महिन्याचे दिवस उरलेले वाढलेले. मार्च 31 दिवसाचा त्याच्यामुळे 3, एप्रिल 2, मे 3, जून 2, जुलै 3, ऑगस्ट 3 आणि सप्टेंबरची दिलेली तारीख ती म्हणजे 10 सप्टेंबर दिलेली. 10ला जर आपण 7 ने भागलं तर बाकी उरणार आहे 3, त्याच्यामुळे ती आहे 3. या सर्व संख्यांची बेरीज करायची. त्या सर्व संख्यांची बेरीज येते 22 आणि 22ला जर 7 ने भागला तर ऑड दिवस किंवा शिल्लक दिवस हे आहेत 1 आणि 1 दिवस आपल्याला मागे जायचं आहे, कारण आपल्याला सप्टेंबरची तारीख सप्टेंबरचा दिवस दिलेला आहे आणि जानेवारीचा विचारलेला आहे 1 जानेवारीचा, त्याच्यामुळे 1 दिवस मागे जायचं आहे. बुधवार पासून 1 दिवस मागे गेला तर उत्तर राहणार आहे मंगळवार, जे की आपला आहे उत्तर मंगळवार. आपल्याला दिलं फक्त एका रांगेत पहिल्या मुलानंतर 1 मुलगी, दुसऱ्या मुलानंतर 2 मुली, तिसऱ्या मुलानंतर 3 मुली, याप्रमाणे एकूण 22 मुलं उभी आहेत. तर रांगेतील एकूण मुलं आणि मुली किती? तर या गणितामध्ये आपल्याला 1 पासून 22 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची, कारण पहिल्या रांगेत पहिल्या मुलानंतर 1 मुलगी, दुसऱ्या मुलानंतर 2 मुली, तिसऱ्या मुलानंतर 3 मुली, म्हणजे 1 ते 22 पर्यंतची बेरीज करायची. ती म्हणजे 1 अधिक 22 गुणिले 22 छेद 2. तर 1 अधिक 22 म्हणजे 23 राहणार. 23 गुणिले या 2 ने जर 22 ला भागलं तर 11 येते. तर याचा गुणाकार जर केला तर 11 3 33, 7 3, 11 2 22 आणि 3 25, म्हणजे 253 मुली आहेत रांगेत एकूण. आणि मुलं 1 ते 22 पर्यंतचे एकूण मुलं म्हणजे एकूण 22 मुलं आहेत. मुलांची संख्या आहे 22, कारण रांगेमध्ये एकूण 22 मुलं आहेत, त्याच्यामुळं मुलं 22 आणि मुली 253. यांची बेरीज केली तर 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 आणि 2 अशी 2, म्हणजे एकूण 275 मुलं आणि मुली या रांगेमध्ये आहेत. 253 मुली आणि 22 मुलं, एकूण 275. दिलेल्या आकृतीतील एकूण त्रिकोण किती? तर यामध्ये पाहिलं तर सर्वात लहान त्रिकोणांची बेरीज करून घेऊ. ती म्हणजे 1 2 3 4 5 6 7, एकूण 7 आलेले. मोठा एक त्रिकोण आहे त्यामुळे तो 8 आणि आतमधला जो एक त्रिकोण आहे तो एक 9. अशा पद्धतीने सर्व त्रिकोणांची बेरीज असणार आहे 9. ती म्हणजे सर्वात छोटे जे छोटे छोटे त्रिकोण आहे त्यांची बेरीज केलेली आहे. सर्वात मोठा त्यामध्ये मिळवलेला आहे आणि आतला एक मोठा त्रिकोण आहे तो एक मिळवलाय, म्हणजे एकूण त्रिकोण आहेत 9. 10 वाजून 25 मिनिटांनी तयार होणाऱ्या कोणाच्या विरुद्ध कोणाचे माप किती? म्हणजे 10 वाजून 25 मिनिटांनी जो कोण तयार होणार आहे त्याच्या विरुद्ध कोणाचं माप आपल्याला विचारले. जनरली आपल्याला 10 वाजून 25 मिनिटांनी तयार होणारे कोणाचं माप विचारतात, परंतु त्याच्या विरुद्ध कोणाचं माप आपल्याला यामध्ये विचारलं. 10 वाजून 25 मिनिटांनी तर घड्याळात आपण तास काटा दाखवलेला 10 वर आणि मिनिट काटा दाखवलेला आहे 5 वर. यामध्ये एकूण जर कोण मोजला तर प्रत्येक 2 काट्यांमध्ये किंवा प्रत्येक 2 अंकामध्ये 30 अंशाचा कोन असतात. तर इथून 30, 60, 90, 120, 150 झालेले आहेत. एकूण मिनिट काट्याने एकूण मिनिटं कापलेले आहेत 25 मिनिटं. त्याचा निम्मा म्हणजे 12.5 अंश हे तास काट्याने कापलेले आहेत, म्हणजे एकूण 12.5 अंश हे तास काटा पुढे सरकलेला आहे. म्हणून तास काट्याने आणि मिनिट काट्याने एकूण तयार केलेल्या कोणाचं माप आहे 162.5. आता हे 2 काट्यातलं अंतर झालेले, परंतु याच्या विरुद्ध कोणाचं माप जर विचारलं तर आपल्याला 360 अंशामधून हे वजा करावं लागेल, कारण 162.5 हे आपल्याला एकूण घड्याळाचा जो एकूण पूर्ण कोन असतो 360, त्यातून जर ते वजा केले तर उत्तर मिळणार आहे आपल्याला 197.5 अंश, जे की आपलं उत्तर आहे. आणि जो आहे विरुद्ध कोणाचं माप, ऍक्च्युअल कोणाचं माप आहे 162.5,
परंतु विरुद्ध कोणाचं माप आपल्याला काढायचंय, त्याच्यामुळे ते येणार आहे 197.5. प्रश्न क्रमांक 71. 44, 67, 98, 74, 82 या संख्येचे मध्यमान काढा. मध्यमान काढा म्हणजे या संख्यांची सरासरी काढायची आपल्याला. तर सरासरी काढायची म्हणजे काय करायची, दिलेल्या सगळ्या संख्यांची बेरीज करायची आणि त्या सर्व संख्यांच्या बेरजेला एकूण किती संख्या आहेत त्यांनी भागायचं. तर इथे एकूण 5 संख्या म्हणजे आपण 5 ने भागणार. दिलेल्या सर्व संख्यांची जर बेरीज आपण केली तर ती बेरीज येणार आहे 365 आणि 365 ला जर 5 ने भागलं तर याचं उत्तर येणार आहे 73. म्हणजेच आपलं मध्यमान किंवा त्याला सरासरी म्हणतात. तर ही सरासरी एकूण या 5 संख्यांची येणार आहे 73. म्हणजे आपलं उत्तर राहणार आहे 73. प्रश्न क्रमांक 72. 6 संख्यांची सरासरी 64.5 आहे. 7वी संख्या 96 असल्यास सर्व संख्यांची सरासरी किती. या गणितामध्ये आपल्याला एकूण 6 संख्यांची सरासरी दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण 6 संख्यांची सरासरी दिलेली असल्यामुळे 6 संख्यांची बेरीज किती आहे ते काढूया. तर 6 गुणिले 64.5 हे आपल्याला घ्यावं लागेल आणि 7वी संख्या सुद्धा दिलेली ती 96, त्याची आपण बेरीज करूया. म्हणजे 6 गुणिले 64.5 अधिक 96 याची जर बेरीज केली आपण आणि त्याला जर एकूण 6 आणि शेवटची 7वी संख्या 96 याने जर एकूण 7 संख्या आहेत याने भागायचे. तर 64.5 आणि 6 याची जर बेरीज केली, याचा जर गुणाकार केला तर तो येतोय 387. 387 मध्ये आपल्याला 96 मिळवायचे. 387 आणि 96 याची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 483 आणि त्याला आपण 7 ने भागायचं. तर याचा भागाकार तो येतोय 69. म्हणजेच या एकूण 7 संख्यांची सरासरी येणार आहे 69 की जे आपलं आहे उत्तर. प्रश्न क्रमांक 74. 1300 चे 5% बरोबर y चे 20%. तर y बरोबर किती. तर यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की दोन्हीकडे टक्केवारीचं चिन्ह आहे. त्याच्यामुळे भागिले 100 पहिल्या ठिकाणी घेतले आणि पुन्हा भागिले 100 जरी घेतले तरी हे भागिले 100 दोन्हीकडे कट होणार आहे. त्याच्यामुळे आपण भागिले 100 न घेताही आपण याचं उत्तर काढू शकतो. ते म्हणजे कसं, तर 1300 चे म्हणजे गुणिले चिन्ह, 1300 गुणिले 5 टक्केवारीचं चिन्ह दिलं काय किंवा नाही दिलं काय दोन्हीकडे टक्केवारीचं चिन्ह आहे. त्याच्यामुळे भागिले 100 कॅन्सल होणार आहे. बरोबर y चे 20%. चे म्हणजे गुणिले म्हणजे y गुणिले 20. आता y ची किंमत काढायची, त्याच्यामुळे त्याला एका बाजूला ठेवूया. गुणिले 20 याची जर बाजू बदलली तर भागिले 20 होणार आहे. त्याच्यामुळे 1300 गुणिले 5 भागिले 20. 00 कट करूया. 130 ला जर 2 ने भागलं तर उत्तर म्हणजे भागाकार 65 येणार आहे आणि 65 आणि 5 याचा जर गुणाकार केला तर तो येणार आहे 325. म्हणजेच y बरोबर y ची किंमत मिळालेली आपल्याला 325 जे की आपलं आहे उत्तर. प्रश्न क्रमांक 75. 7402 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान व मोठ्यात मोठी 4 अंकी संख्यांची बेरीज किती. तर 7402 हे अंक जर आपल्याला एकदाच वापरायचे आणि लहानात लहान संख्या तयार करायची तर लहानात लहान संख्या तयार करताना यातला सर्वात लहान अंक 0 आहे. परंतु 0 जर आपण हजार स्थानी घेतला तर ती 3 अंकी संख्या तयार होईल. त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला घ्यायचे 2 नंतर टाकायचे 0, त्यानंतर टाकायचे 4 आणि सगळ्यात शेवटी टाकायचे 7. म्हणजे 2047 ही लहानात लहान संख्या तयार झालेली. त्यानंतर आता मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सर्वात मोठा अंक आहे 7, त्यानंतर आहे 4, त्यानंतर आहे 2 आणि सर्वात लहान आहे 0 म्हणजे 7420. लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या या दोन्हीची बेरीज विचारली. तर या दोन्हीची बेरीज जर केली तर ती येणार आहे 9467 की जे आहे आपलं उत्तर 9467. प्रश्न क्रमांक 76. 1 जानेवारी 2010 ला शुक्रवार होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता वार आहे. या प्रकारचं गणित जर दिलं तर यामध्ये तारीखही वेगळा आहे परंतु महिना समान आहे आणि वर्ष वेगळं आहे. तर यामध्ये सोडवताना आपल्याला ज्या वर्षापासून 2010 पासून 2012 पर्यंत जर गेलो तर प्रत्येक वर्षामध्ये एक दिवस हा शिल्लक असतो. 2010 पासून 2012 पर्यंत गेलो तर एकूण 2 दिवस येते. तर यामध्ये फेब्रुवारी महिना आलेला नाही. जरी 2012 हे लीप वर्ष असलं तरी फेब्रुवारीची 29 तारीख यामध्ये आलेलीच नाहीये. त्यामुळे इथं फक्त जानेवारी महिना जरी लीप असला तरी फक्त जानेवारी 31 पर्यंत दिलेलं आहे. त्याच्यामुळे 2010 ते 2012 एकूण 2 दिवस पुढे जायचं. आता तारखेच्या बाबतीत जर पाहिलं तर 1 जानेवारी ते 31 जानेवारी
यापासून 1 जानेवारी पासून 31 जानेवारी पर्यंत जर आपण गेलो तर 1 पासून 31 पर्यंत जर गेलो तर एकूण 30 दिवस पुढे जावं लागेल. म्हणजे 30/7 तर ऑड दिवस किंवा शिल्लक दिवस हे 2 राहणार. म्हणजेच वर्षाचे 2 दिवस आणि तारखेचे 2 दिवस असे एकूण 2 अधिक 2 4 दिवस आपल्याला पुढे जावं लागेल. आणि 4 दिवस जर पुढे गेलो तर शुक्रवार पासून 4 दिवस पुढे गेल्यानंतर आपल्याला मिळणारा वार असणार आहे तो म्हणजे मंगळवार. म्हणजेच हे आपलं उत्तर राहणार आहे. एका वर्गात जितकी मुले आहेत त्याच्या 1/4 रुपये रक्कम फी म्हणून प्रत्येकाला द्यावी लागते. दरमहाची एकूण फी 324 रुपये असल्यास वर्गातील एकूण मुले किती? तर आपण यामध्ये मुलांची संख्या x मानलेली आहे आणि जितकी मुले आहेत तर मुलेही माहित नाही आणि एकूण रक्कमही माहिती आहे, परंतु एकूण दिलेली फी आपल्याला माहिती. मुलांची संख्या x मानली आणि त्यांना द्यावे लागणारी रक्कम ही 1/4 आहे. म्हणजे त्या मुलांच्या 1/4 आहे म्हणून रक्कम ही 1/4x आहे. आता एकूण त्या महिन्याची किंवा दरमहाची फी आहे 324 रुपये. मग 324 कसं येईल तर मुले आणि ती रक्कम याचा जर गुणाकार केला तर ती असणार आहे 324. म्हणून मुले आहेत x आणि रक्कम आहे x/4. 1 गुणिले x म्हणजे x राहणार आहे x/4 बरोबर 324. आता x गुणिले x तर x चा वर्ग होईल /4 बरोबर 324. x वर्गाची किंमत काढूया. x वर्ग बरोबर 324 गुणिले 4. याचा गुणाकार केला तरी चालतो किंवा नाही केला तरी चालतो. आता आपल्याला दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढून घेऊया. दोन्ही बाजूचा जर वर्गमूळ काढलं तर x ची किंमत येणार आहे इथं वर्गमुळात जर काढलं किंवा इथं वर्गमूळ लिहिलं 324 गुणिले 4. प्रत्येक संख्येचं वर्गमूळ निघेल. 324 हा 18चा वर्ग आहे त्याच्यामुळे 324 चा वर्गमूळ 18 आहे आणि 4 चा वर्गमूळ आहे 2 म्हणून 18 गुणिले 2. तर ती विद्यार्थी किंवा एकूण मुले असणार आहेत 18 दुणे 36. म्हणजेच वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या आहे 36. प्रश्न क्रमांक 82. अ एक काम 10 दिवसात पूर्ण करतो तेच काम ब 12 दिवसात व क 15 दिवसात करतो. जर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आता इथे अ ब आणि क या तिघांचे कामाचे दिवस दिलेले आहेत. अ ला लागतात एक काम पूर्ण करण्यासाठी 10, ब ला 12 आणि क ला 15 दिवस. तिघांचा जर आपण लसावी काढला तर लसावी येतोय 60 आणि 10 ने जर 60 ला भागलं तर त्यांचं एका दिवसाचं काम राहणार आहे. तर अ चं एका दिवसाचं काम 6, ब चं 5 आणि क चं 4 आहे. या तिघांच्या एका दिवसाची कामाची बेरीज केली तर 6 आणि 4 10 आणि 5 15 राहणार आहे. म्हणजे अ ब क हे एका दिवसात 15 काम करतात. अ अधिक ब अधिक क हे एका दिवसात 15 काम करतात. परंतु त्यांच्या कामाची कॅपॅसिटी किंवा कामाचं टार्गेट किंवा एकूण काम आहे 60 म्हणून त्यांना लागणारे दिवस 60 भागिले 15. 15 × 15 15 चोक 60 म्हणून एकूण 4 दिवस लागतात. तिघांनी एकत्र काम केलं तर तेच काम 4 दिवसात पूर्ण होईल. एका व्यक्तीने एक वस्तू 550 रुपयाने विकल्याने मूळ किमतीच्या 1/10 नफा कमावला तर त्याची टक्केवारी किती? तर यामध्ये 1/10 नफा कमावला म्हणजेच 10 भागापैकी 1 भाग नफा कमावलेला आहे. जर 10 भागापैकी 1 भाग हा नफा असेल तर 100 भागापैकी किती असेल? याचा जर तिरका गुणाकार आपण केला तर 100/10 म्हणजेच एकूण 10% नफा असणार आहे. किंवा 10 पैकी 1 म्हणजेच 10 पैकी 1 झाला म्हणजेच 10% नफा झालेला आहे. हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे उत्तर असणार आहे 10%. 15 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होते. 5 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या 1.5 पट होईल तर त्यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर किती? तर 15 वर्षापूर्वी वडिलाचं वय आणि मुलाचं वय आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे सर्वात सुरुवातीला 15 वर्षापूर्वी मुलाचं वय हे x मानूया आणि वडिलाचं वय हे दुप्पट होतं म्हणून 2x आले. आजचा हिशोब जर आपण लावला तर प्रत्येकाचं वय 15 वर्षापूर्वी जे असणार आहे तर आजचं वय जे असणार आहे यामध्ये एकूण 15 वर्षांनी वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे आजचा हिशोब जर लावला तर मुलाचे वय आज रोजी x अधिक 15 असणार आहे आणि वडिलांचं वय आज रोजी 2x अधिक 15 असणार आहे. परंतु आपल्याला दिलेलं गुणोत्तर किंवा दिलेली पट ही 5 वर्षानंतर असणार आहे. त्याच्यामुळे 5 वर्षानंतर वडील आणि मुलगा काय येणार आहे ते पाहूया. तर 5 वर्षानंतर मुलगा असेल x अधिक 15 अधिक 5 म्हणजे एकूण x अधिक 20 वर्षांनी वाढ झालेली असेल आणि वडिलांच्या वयामध्ये सुद्धा 20 वर्षांनी वाढ झाली. याचा संबंध आता दुसऱ्या वाक्याशी आहे की 5 वर्षानंतर वडिलांचे वय 2x अधिक 20 हे मुलाच्या वयाच्या 1.5 पट म्हणजे 1.5 मानू शकतो किंवा 3/2 सुद्धा मानू शकतो. तर आपल्याला 3/2 मानलं तर यामध्ये गुणाकार करणं सोपं जाईल.
3/2 कंसात x अधिक 20. तर या 2 ने जर आपण ह्या 2 ला जर गुणलं, छेदस्थानचं 2 इकडे गेल्यानंतर अंशस्थानी जाईल, त्याच्यामुळे 2 गुणिले 2 4x अधिक 20 दुने 40 बरोबर 3 गुणिले x 3x आणि 20 त्रिक 60. 3x आणि 4x, तर 4x मधून 3x गेले तर x राहणार आणि 60 मधून 40 गेले तर 20 राहणार. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की 15 वर्षापूर्वी मुलाचं वय मिळालेलं आहे 20. म्हणजे 15 वर्षापूर्वी मुलगा आहे 20 वर्षाचा. तर वडील त्याच्या दुप्पट होते, म्हणजे 15 वर्षापूर्वी असणारे वडील 40 वर्षाचे. परंतु विचारलंय आजचं वय आणि त्याचं सुद्धा गुणोत्तर. तर हे 15 वर्षापूर्वीचं झालं. आजचं जर वडिलांचं वय असेल तर वडिलांचं वय सुद्धा 20 वर्षांनी वाढणार, मुलाचं वय सुद्धा 20 वर्षांनी वाढणार. म्हणजेच मुलगा असेल आज 40 वर्षाचा आणि वडील असतील आज 60 वर्षाचं आणि यांचं गुणोत्तर काढलं तर ते असणार आहे 4/6 किंवा तेच म्हणता येईल आपल्याला 2/3. हे आहे आपलं फायनल उत्तर. एका अपूर्णांकाचा अंश 250% वाढवला व छेद 400% वाढवला तर तो अपूर्णांक 7/19 होतो. तर मूळ अपूर्णांक कोणता? तर या गणितामध्ये आपल्याला अंश आणि छेद काही टक्क्याने वाढवलाय, तेव्हा येणारा अपूर्णांक आहे 7/19. परंतु मूळ अपूर्णांकाचा अंश आणि छेद आपल्याला माहित नाही. जर आपण अंश आणि छेद त्या अपूर्णांकाचा अंश आपण 1 मानला आणि छेद सुद्धा 1 मानला, तर त्यावरून एका अपूर्णांकाचा अंश 250% वाढवला. जर 1 या संख्येचा किंवा 1 ही संख्या 250% वाढवली तर 1चे 250% जर काढले आपण 250%, तर 1चे 250% राहणार आहे 2.5 आणि 2.5 आणि 1 याची बेरीज झालेली आहे 3.5. म्हणजे मूळ संख्या जर 1 मानली, आता इथं आपण x सुद्धा मानू शकतो किंवा y सुद्धा मानू शकतो किंवा 1 सुद्धा मानू शकतो. कोणत्याही पद्धती मानलं तरी उत्तर आपलं तेच निघणार आहे. मूळ संख्या जर 1 मानली तर 1चा 250% म्हणजेच 2.5 ने वाढलेली, म्हणजे 1 अधिक 2.5 म्हणजे झालेली आहे 3.5. त्याच पद्धतीने छेद हा 400% वाढला. 400% म्हणजे काय? 400/100 म्हणजेच एकूण 1 मध्ये 1चे जर 400% काढले तर ते येणार आहे 4 आणि 4 अधिक 1 म्हणजे राहणार आहे 5. तर यामध्ये आपण जर हे सोडवलं तर 5 × 5 5×7 35 म्हणजे 0.7 राहणार. 0.7 बरोबर 7/19 आणि 0.7 म्हणजेच दुसरं तिसरं काही नसून 7/10 असणार. 7/10 बरोबर 7/19. म्हणून आपल्याला मूळ अपूर्णांक काढायचा, म्हणजे तो x मानला किंवा काही जरी असलं तरी 7/19 गुणिले 7/19 गुणिले 10/7. आता 7 कॅन्सल होणार आणि उरलेली संख्या असणार आहे 10/19. म्हणजेच मूळ अपूर्णांक आपला आहे 10/19 आणि त्यावरून उत्तर निघालेलं आपलं 7/19. एक वस्तू 20% नफ्याने विकण्याऐवजी 25% नफ्याने विकली तेव्हा 35 रुपये जास्त मिळतात, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर या गणितामध्ये दिल्याप्रमाणे 20% नफ्याने विकताना ती वस्तू 20% नफ्याने विकायची होती, परंतु ती विकताना आपण 25% नफ्याने विकली. 25% नफ्याने विकली म्हणजेच आपल्या नफ्यामध्ये टक्केवारीची वाढ ही 5% झालेली आहे. 20% नफ्याने विकायची होती परंतु वस्तू विकली आपण 25%, म्हणजे वाढ ही 5% आहे. आणि जेव्हा वाढ ही 5% झाली तेव्हाच ती वस्तू 35 रुपये जास्त, म्हणजे 35 रुपये जास्त मिळतात. म्हणजेच वस्तूची किंमत 20%वरून 25% नफ्याने विकली म्हणजेच 5% नफा. याचा अर्थ 5% नफा म्हणजेच 35 रुपये आहे. हे आपल्या यावरून लक्षात येईल. 5% नफा म्हणजे 35 रुपये. तर वस्तूची खरेदी किंमत काढायची म्हणजे मूळ आपल्याला त्या वस्तूची किंमत 100% आहे, म्हणजे 5% म्हणजे 35 रुपये, तर 100% म्हणजे किती याचा जर आपण तिरका गुणाकार केला तर 35 गुणिले 100 भागिले 5. 5 35 आणि 35 गुणिले 100 भागिले 5. 5 35 म्हणजे त्या वस्तूची किंमत राहणार आहे 700 रुपये. म्हणजे ती वस्तूची खरेदी किंमत किंवा त्याची मूळ किंमत आपण आलेली आहे ती म्हणजे 700 रुपये. म्हणून उत्तर आहे 700 रुपये.